आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे राज्यातील स्मार्ट वीज मीटर वापरण्यासंदर्भातली तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। तर महावितरणचे वीज मीटर प्रीपेड होणार आहे, त्यामुळे वीज मीटरचं रिचार्ज करून वीज वापरता येणार आहे। नव्या मीटर धोरणामुळे वीज वसुली वीज थकबाकीचं टेन्शन राहणार नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर गुलाबराव पाटील उदय सामंत यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली। किरण पावसकर संजय मोरे यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर डॉक्टर बालाजी किणीकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्र किरण पावसकर आणि संजय मोरे यांना देण्यात आली, तर बाकी शिलेदारांना देखील ती लवकरच देण्यात येतील। या नियुक्त्यांमुळे पक्षाचं काम अधिक जोमानं करता येणं शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झालेला आहे। मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरती जाणार होते, मात्र आयत्या वेळी मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द झालाय। या दिल्ली दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार होते। गणपती आणि दहीहंडी उत्सवांमध्ये ज्या कार्यक्रमांवरती केसेस झालेल्या होत्या, ज्या कार्यकर्त्यांवरती या केसेस झाल्या होत्या त्या मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच कोरोना काळामध्ये ज्यांच्यावर केस झाल्या त्या देखील मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यातील विविध विभागांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसंच राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील मार्च 2022 पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय। शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतलाय। नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचा लाभ राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यासाठी 6,000 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे। पोलिसांच्या घरांबाबत शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतलाय। घराची चिंता भासणार नाही असं नियोजन करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। न्यूज 18 लोकमतनं पोलिसांच्या घरांचा प्रश्न सातत्यानं लावून धरला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये पोलिसांच्या घरांबाबत नियोजन करण्याचा निर्णय घेतलाय। पोलिसांच्या घरांचा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलिसांच्या घरांची पाहणी केली। बोरिवलीतील मोडकळीला आलेल्या घरांची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांची भेट घेतली। कुलाबा इथल्या टाटांच्या निवासस्थानी ही भेट झाली आणि या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी रतन टाटांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे यांनी टाटांची भेट घेतल्याची माहिती कळते। नवी दिल्लीमध्ये अण्णासाहेब शिंदे फाउंडेशनचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या निमित्तानं शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दुसऱ्या टप्प्यामधील शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात तळ कोकणामधून होणार आहे। आदित्य ठाकरे 1 ऑगस्टला सिंधुदुर्ग तर 2 ऑगस्टला कोल्हापूरच्या दौऱ्यावरती असणार आहेत। शिंदे गटामध्ये गेलेले आमदार दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघात आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत। सांगोल्याचे शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशी वक्तव्य करू नये अशी टीका शहाजी बापू पाटलांनी केली। उद्धव ठाकरेंनी चांडाळ चौकडीपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। छगन भुजबळ हे ओबीसींसाठी काम करत होते, मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील 2 सदस्यांची ओबीसी आरक्षणाची इच्छा नव्हती। ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी खोडा घातल्याची टीका भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। नाशिकमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क हा औरंगाबादला पळवण्याचं भाजप आणि शिंदे सरकारचं कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे। काँग्रेसचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी हा गंभीर आरोप केला। तसंच पश्चिम विदर्भामध्ये 3 लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प होता आणि त्यामुळे विदर्भावरती अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं शिवसैनिक उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवरती दाखल झाले। दरम्यान फक्त शुभेच्छा द्या, हार तुरे पुष्पगुच्छ नको असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांकडून बाईक रॅली काढण्यात आली। दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात झाली आणि यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं।
पुण्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त सारसबाग गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली। जनता वसाहतीमधील शिवसैनिकांनी ही गणेश आरती केली। यावेळी शिवसेनेवरचं राजकीय फुटीचं संकट दूर व्हावं तसंच उद्धव साहेबांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी बाप्पाला साकडं घालण्यात आलं। भंडारा जिल्ह्यामधील शिवसैनिकांचे चक्क आपल्या रक्तानं उद्धव ठाकरेंना पत्र लिहून पक्ष निष्ठेची हमी दिली आहे। या पत्राची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेत त्यांनी या शिवसैनिकांवरती कौतुकाची थाप दिली। हे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल होत असल्यानं या शिवसैनिकाची चर्चा रंगली आहे। जळगाव शहराला देण्यात आलेली रुग्णवाहिका शिंदे समर्थक आमदार गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी परत मागून घेतली होती। जळगाव शिवसेना महानगरला हा विषय जिव्हारी लागल्यानं 2 दिवसात त्यांनी नवीन रुग्णवाहिका तयार केली आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं रुग्णवाहिकेचं लोकार्पणही करण्यात आलं। भाजपचे आमदार अमित साटम यांचे रस्ते खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे। या पत्रातून मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न मांडण्यात आलाय। तर गेल्या 24 वर्षात मुंबईतील रस्ते बनवण्यासाठी बीएमसीनं 21,000 कोटींहून अधिक खर्च केलाय। असं असलं तरी मुंबईतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या 3 निविदा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे। सोलापूरमध्ये सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलमधील 15 ते 18 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे। या विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणामुळे जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थिनींना दाखल केलं गेलं। पोलीस प्रशासनातील अधिकारी विद्यार्थिनींच्या चौकशीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते। ईडीच्या विरोधात नागपूरमध्ये युवक काँग्रेस परत आक्रमक झालेली आहे। ईडी कार्यालयापुढे अर्धनग्न आंदोलन करण्याच्या तयारीत असताना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नागपूर पोलिसांनी वेस्टर्न कोल्ड फील्डच्या इमारतीजवळ ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये काही वेळ झटापटही झाली आणि त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथेच ईडीच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन सुरू केलं। हरणा नदीमध्ये वाहून गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार तानाजीराव सावंत साहेब यांनी घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन रद्द केलेलं आहे आणि त्यानंतर तत्काळ मुस्तीगाव इथे पूल बांधण्यात यावा यासाठी त्या संदर्भातील फाईलही मंत्रालयात द्यावी असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला। मुख्यमंत्री समर्थक मनीष काळजे यांनी ग्रामपंचायत सरपंच आणि गावकऱ्यांची भेट घेत तरुणाच्या कुटुंबाचं सांत्वनही केलं। महाराष्ट्राचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील पॉइंट्सच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावांना आता हिंदू एकता आंदोलन आणि भाजपच्या वतीनं विरोध करण्यात आलाय। महाबळेश्वरमधील सर्वाधिक पॉइंट्सची नावं ही इंग्रजी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावांवरून ठेवण्यात आलेली होती, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावं बदलून क्रांतिकारकांची नावं या पॉइंट्सना देण्याची मागणी भाजपनं केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे, कारण काल नाशिकच्या एका आश्रमशाळेमध्ये मुलीला मासिक पाळी आहे म्हणून तिला वृक्षारोपण करू दिलं नव्हतं। ती बातमी दाखवल्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्याची दखल घेतली आणि अन्नीसच्या कार्यकर्त्यांनी त्या आश्रमशाळेमध्ये जाऊन मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करत अंधश्रद्धा निर्मूलनाचाही संदेश दिलाय। बीडमध्ये अवैध गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरवरती याआधीही गर्भपाताचे 3 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी डॉक्टरला तुरुंगवासही झालेला होता। गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना तो जामिनावरती बाहेर आलेला होता आणि जामिनावरती बाहेर असताना त्यानं पुन्हा एकदा गर्भपात केला। या प्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारं मोठं रॅकेट सक्रिय आहे। बीड जिल्ह्यामधील अशा सर्वच प्रकरणांमध्ये एसआयटी मार्फत किंवा सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। तसंच त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेटी बचाव आंदोलनही केलं। पुण्याच्या नानापेठ परिसरामधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पुण्यात दोघांनी एकाची हत्या केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। आरोपीने बेसावध अक्षयवरती तब्बल 36 वार केले। यात अक्षय याचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोर गावातील व्यापाऱ्यांना आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेले होते। 6 दिवस झाले तरी व्यापारी मुकेश निनावे बेपत्ता आहेत। 22 जुलैपासून ते घरून निघून गेलेले आहेत। वैनगंगा नदीच्या पुलावरती त्यांचे कपडे आणि इतर साहित्य आढळून आलंय। पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत। पुणेकरांना आता आपलं बँक खातं सांभाळण्याची आवश्यकता आहे असं सांगायची वेळ आता आलेली आहे, कारण पुणेकरांच्या बँक खात्यावरती सायबर गुन्हेगारांचा डोळा आहे आणि 1-2 नव्हे तर तब्बल 9,000 बँक खात्यांवर या चोरट्यांनी डल्ला मारला। गेल्या 6 महिन्यात तब्बल 15,000 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे आणि त्यातील 9,000 गुन्हे बँक खात्यावरच्या डल्ल्याचे असल्याचं समोर आलंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुरानं खचलेल्या शेतकऱ्यांचं मृत्यूला कवटाळण्याचं सत्र सुरूच आहे। राजुरा तालुक्यामधील चुनाळा इथे तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। या आठवड्यामध्ये झालेली तरुण शेतकऱ्याची ही 3री आत्महत्या।
परभणी महानगरपालिकेचे आरक्षण सोडत 5 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि यासाठी प्रशासनानं पूर्वतयारी सुरू केली आहे. परभणी महापालिकेची मुदत मे महिन्यात संपली होती आणि तेव्हापासून पालिकेवरती प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला आता वेग येऊ लागलाय. लहान भावाला मारहाण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 20 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. बापूराव कुंभले असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. नाशिक जिल्ह्यामधील घोटी देवगाव मार्गावरती अपघात झाला. या अपघातामध्ये देवगाव आश्रमशाळेतील 3 शिक्षिका जखमी झाल्या. याच आश्रमशाळेतील मुलीला मासिक पाळीमुळे वृक्षारोपण करण्यास रोखण्यात आल्याचा आरोप आहे आणि या घटनेची चौकशी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी भल्या पहाटे शाळेत पोहोचले. या धावपळीतच शिक्षकांच्या गाडीला अपघात झाल्याचं बोललं जात आहे. मनमाडमध्ये बाजार समितीमध्ये कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनातून इंधन चोरी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान इंधन चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्यात. आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील ढवळगाव ते आडगाव रंजे या जाणाऱ्या रस्त्याची मागील 5-6 वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. चिखलात वाहन फसल्यानं शालेय विद्यार्थ्यांनी धक्के देऊन आणि दगड मुरुम टाकून गाडी बाहेर काढली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानिक आमदाराची भेट घेऊन ही व्यथा मांडली. मागील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा लपंडाव सुरू होता. मात्र आज दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये मागील काही दिवस कडक ऊन तर कधी रिमझिम पाऊस असं वातावरण होतं आणि उन्हामुळे शेती पिकांवरती परिणाम होण्याच्या भीतीनं चिंतातूर असलेला बळीराजा या पावसामुळे सुखावलाय. नांदेडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर इथे वनराईनं हिरवागार गालिचा परिधान केलाय. पावसामुळे माहूरचा मातृतीर्थ तलाव काठोकाठ भरलाय. त्यामुळे इथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना निसर्ग सौंदर्याची भुरळ पडताना दिसते. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामध्ये सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोर धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरणातून मोर नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येतोय आणि त्यामुळे मोर धरणाचं निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतंय. बुलडाणा जिल्ह्यामधील सातपुडा पर्वत रांगांमध्ये पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करू लागले. त्यामुळे या भागात काही असामाजिक तत्वांचा धोका ओळखून जळगाव पोलिसांनी आपली गस्त वाढवलेली आहे. शिवाय इथे येणाऱ्या पर्यटकांना कुठला त्रास होऊ नये याची खबरदारी पोलीस यंत्रणेकडून घेण्यात येते. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं कहर केलेला आहे. जिल्ह्यातील धोडप, बुद्रुक, वाकद आणि बाळखेडसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पावसाचं पाणी शेतामध्ये साचलं आणि त्यामुळे सोयाबीन आणि कापूस ही पिकं पिवळी पडली आहेत तर तूर पीक वाळतंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. चंद्रपूर जिल्ह्यामधील विविध पूरग्रस्त भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वरोरा तालुक्यामधील नदीकाठच्या गावांमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पुरानं थैमान घातलंय. बामर्डा, पळसगाव परिसरामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय. तसंच पावसामुळे रस्त्यावरील पुलाचंही मोठं नुकसान झालंय. एका चिमुकलीनं शेतकऱ्यांची व्यथा व्हिडिओतून मांडलेली आहे. डोळ्यामध्ये पाणी आणणारा चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय. पोटाला पीळ देऊन माय माझी कष्टली, मातीमध्ये राबून हडते झिजली. कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोचली. कोपला हो वरून राजा ढगफुटी झाली. पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सार वजा. नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा. वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी. हातातोंडाचा घास गेला पीक गेलं ना वाहुनी. हंबरती गुरढोर धन्याला पाहुनी. आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी. वाहून गेली जनावर हतबल झाला बळीराजा. अमरनाथमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी ढगफुटी झालेली होती आणि या ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू झाली होती. मात्र पुन्हा एकदा अमरनाथमध्ये ढगफुटी झालेली आहे. या ढगफुटीमुळे अमरनाथ यात्रा पुन्हा स्थगित करावी लागली आहे. या ढगफुटीमुळे तब्बल 4000 भाविकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. काश्मीरमधील कारगिलमध्येही ढगफुटी झालेली आहे. मोठा पाऊस झाला आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचंही दिसतंय.
ईडीनं पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये छापेमारी केलेली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये पुन्हा छापेमारी करण्यात आली. तर छापेमारी दरम्यान पुन्हा एकदा कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते. ईडीकडून पैसे मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आलेलं आहे. भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसच्या 38 आमदारांसोबत चांगले संबंध असल्याचा मोठा गौप्यस्फोट केलाय. तसंच 21 आमदार तर थेट भाजपच्या संपर्कात असल्याचंही मिथुन यांनी सांगितलं. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा निकाल दिलेला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यामधील अर्थात पीएमएलएच्या तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं ईडीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केलंय. तसंच या कायद्यातील विविध तरतुदींची वैधताही सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम, राष्ट्रवादीचे अनिल देशमुखांसह तब्बल 242 याचिका पीएमएलए कायद्याला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या होत्या. कर्नाटकात भाजप युवा मोर्चाची हत्या झालेली आहे. प्रवीण नेत्तरू यांच्या हत्या करण्यात आलेली आहे. त्यांच्या हत्येनंतर भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले. भाजपनं मोर्चा काढून या हत्येचा निषेध केलेला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करून हत्येचा निषेध केला. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्यानं 55 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर देशभरात खळबळ उडाली आणि त्यानंतर काँग्रेस आणि आपसह इतर पक्ष आक्रमक झाले. दिल्लीमध्ये सर्व पक्षांनी आंदोलन करून गुजरात सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधक करतायत. तेलंगणा राज्यामधील हिमायत सागर सर्व्हिस रोड पुलावरती एका तरुणाला पोलिसांनी वाचवलं. पुलावरून बाईकनं जात असताना तरुणाला पोलिसांनी वाचवलं. पावसाळ्यामध्ये मध्य प्रदेशातील शाळांची दुरवस्था झाल्याचं समोर आलं. शाळेची छत गळत असल्यानं विद्यार्थ्यांना छत्री घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय. तर मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील शाळांच्या इमारतीला गळती लागली आहे. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एक हिंदू महिला डीएसपी बनलेली आहे. मनीषा रुपेता असं या महिलेचं नाव आहे. मनीषा या पाकिस्तानामध्ये डीएसपी म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या हिंदू महिला आहेत. सिंधमधील जाकुबाबाद या छोट्याशा शहरातल्या त्या रहिवासी आहेत. गुरुवारपासून इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होतीये. तर बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये जवळपास 250 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहकाची जबाबदारी पीव्ही सिंधूला देण्यात आलेली आहे. तो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला ध्वजवाहकाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता होती. पण स्पर्धेच्या 2 दिवस अगोदरच नीरज दुखापतीमुळे बाहेर पडलाय. आता त्याची हीच जबाबदारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू पार पाडणार असल्याची माहिती समोर येते. बीसीसीआयनं 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून दिलेल्या कोचला पुन्हा एकदा नियुक्त केलं. दक्षिण आफ्रिकेचे मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी ॲप्टन यांचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालेलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी टीमचे मुख्य कोच राहुल द्रविड यांच्या सोबतीला पॅडी ॲप्टन असतील. पॅडी ॲप्टन सोमवारी वेस्ट इंडिजमध्ये टीम सोबत दिसले. येत्या शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान 5 सामन्यांची T20 मालिका सुरू होणार आहे. आणि या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. कारण भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर KL राहुलला 6 दिवसांपूर्वीच कोविड-19ची लागण झाली होती. मिळालेल्या बातमीनुसार राहुल वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेमध्ये खेळू शकणार नाहीये. बीसीसीआयच्या डॉक्टरांनी त्याला आणखी 1 आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे तो वेस्ट इंडिजला रवाना होऊ शकलेला नाहीये. मामलापुरम इथे उद्यापासून 44व्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये 190 देशातील जवळपास 2500 बुद्धिबळपटू सहभागी झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. T20 मालिकेमधील पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला दुखापत झाल्याची बातमी समोर येते. जॉनी बेअरस्टोला त्याचा सहकारी सॅम कॅरनला खांद्यावरती घेऊन जाणं महागात पडलं. बेअरस्टोला सराव सत्रामध्येच सोडावं लागलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत तो खेळण्याबाबत शंका आहे. कॉफी विथ करणचा 7वा सीझन सध्या प्रचंड गाजतोय. नुकताच या सीझनच्या 4थ्या एपिसोडमध्ये सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडेनं हजेरी लावली आणि त्यावेळेचा एक व्हिडिओ करण जोहरनं सोशल मीडियावरती शेअर केलाय. बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती काही फोटो शेअर केलेत. आय लाईक माय कॉफी ब्लॅक असं कॅप्शन तिनं या पोस्टला दिलं. त्यामुळे कॉफी विथ करण सीझन 7च्या पुढच्या भागात करीना कपूर हजेरी लावणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री अनन्या पांडे ही लवकरच लायगर या सिनेमामध्ये तानिया नावाची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तिनं साकारलेल्या या भूमिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करण्यात आला आहे. अभिनेत्री कतरिना कैफनं सोशल मीडियावरती जिम मधला एक फोटो शेअर केला. बॅक टू द जिम असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलंय. अभिनेता कार्तिक आर्यन आपल्या चाहत्यांना एक चॅलेंज दिलं. त्यानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक व्हिडिओ शेअर केलाय. ओपन चॅलेंज असं कॅप्शन त्यानं या पोस्टला दिलंय. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात घडलेल्या विविध क्षेत्रातील आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या, ज्यांचा वेगवान आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेतला. आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे मग सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.